जर तुम्ही 90चे किड्स असाल ना, तर की नाही या लाल आणि हिरव्या मिरच्या बघून ना तुम्हाला लगेच तुमच्या लहानपणीची आठवण येईल. लहानपणी मधल्या सुट्टीमध्ये की नाही दुकानात जाऊन ह्या मिरच्या खाण्याची मजा होती की नाही, ती आता कशातही नाही हो. आपण ज्यावेळेस लहान होतो की नाही, आपल्यासाठी कुठले चॉकलेट आणि कुठले कॅडबरी हो, हे असेच आपल्यासाठी खाऊ खूप छान होते आणि खूप आवडीने खायचो आपण. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. तर आज की नाही आपण मस्त अशी गोड मिरची बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा मैदा घेतलेला आहे 1 वाटी. मैदा स्वच्छ गाळून घेतलेला आहे. 1 वाटी मैद्यापासून आपण छान अशी ही रेसिपी बनवणार आहोत. 1 वाटी मैदा, 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप गरम करून नाही घेतले मी, साधंच तूप आपलं घेतलेलं आहे थंडवालं. थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता की नाही हे जे तूप आहे ना, ते मैद्याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. बघा असं की नाही एक मुटका व्हायला पाहिजे मैद्याचं. तर आता की नाही थोडं थोडं पाणी घालून की नाही घट्टसर आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ मळायची नाही, घट्टसर मळायची आहे. तर अगदी 1 वाटी मैद्यापासून ना तुम्ही मस्त अशा ह्या भरपूर अशा मिरच्या बनवू शकता. तर इथे बघा घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे. आता की नाही या कणकेचे मी 2 भाग करून घेणार आहे. यामध्ये की नाही आता आपण कलर घालणार आहोत, फूड कलर. मैद्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. तांदळाच्या पिठाच्याच मिरच्या बनवल्या जातात, पण बऱ्याच जणांकडे की नाही तांदळाचं पीठ नसतं घरी. त्यामुळे की नाही इथं मैद्याच्या आज आपण बनवणार आहोत. मैद्यापासून पण खूप छान मिरच्या तयार होतात. इथे बघा मी आता कणकेमध्ये की नाही फूड कलर घालणार आहे. हिरवा कलर आणि लाल कलर घातलेला आहे मी. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही साधा फक्त पांढऱ्या जरी बनवल्या ना तरी काही हरकत नाही. कलर यासाठी घातलेला आहे ते दिसायला खूप छान दिसतात, चवीमध्ये काही फरक पडत नाही. तर इथे बघा हिरवा कलर घालून एक गोळा बनवलेला आहे आणि लाल कलर घालून एक गोळा बनवलेला आहे. आता छोटे छोटे गोळे करून घेते मी याचे आणि याच्या मिरच्या बनवून घ्यायच्या आहेत. नेमका तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे. तर बघा अशा लांब लांब की नाही आपल्याला मिरच्या बनवून घ्यायच्या आहेत. पातळ अशा, खूप जास्त जाड पण नाही खूप जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजच्या. आता गॅसवरती की नाही तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे मी कढईमध्ये. ह्या मिरच्या की नाही आता आपल्याला मीडियम गॅसवरती की नाही मस्त अशा एकदम क्रिस्पी व्हायपर्यंत की नाही तळून घ्यायच्या आहेत. बिलकुल वेळ लागत नाही, अगदी पटकन आणि कमी वेळामध्ये ह्या मिरच्या तयार होतात. तर इथे बघा एक एक मिरची घालून घेते मी तेलामध्ये. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि की नाही मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही फुल गॅसवरतीही तळून घेऊ शकता. एकदम कडक व्हायपर्यंत, क्रिस्पी व्हायपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. आधी मी लाल कलरच्या मिरच्या तळून घेते आणि नंतर मी हिरव्या कलरच्या. तर बघा छान असा मिरचीचा आकार दिलेला आहे, मस्त असा. तुम्ही एकदा तुमच्या मुलांना की नाही ह्या गोड मिरच्या बनवून द्या खायला, बघा ते किती आवडीने खातील. आत्ताच्या मुलांना की नाही असे खाऊ माहितीसुद्धा नाहीत. शाळेबाहेर मिळणारे गुलाबजामुन होते छोटे छोटे, ते पण खूप छान लागायचे. त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर बघा ह्या मिरच्या की नाही मी छान अशा तळून घेणार आहे. एकदम छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहेत. क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या आहेत, म्हणजे छान कुरकुरीत लागतात खाताना. सर्व लाल मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता की नाही हिरव्या मिरच्या तळून घेते मी. अगदी मिरच्यासारख्या मिरच्या झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. ओरिजिनल मिरच्या वाटत आहेत. हिरवा कलर पण खूप छान आलेला आहे. तर इथे बघा हिरव्या कलरच्याही मिरच्या मी तळून घेते. खूप जास्त वेळ लागत नाही मिरच्या तळण्यासाठी. 2 ते 3 मिनटं लागतात या मिरच्या तळायला, खूप जास्त वेळही लागत नाही. छान अशा की नाही एकदम क्रिस्पी व्हायपर्यंत ह्याही मिरच्या मी तळून घेणार आहे. तर बघा किती छान ह्या मिरच्या दिसत आहेत. परफेक्ट जशा आपल्या मिरच्या असतात की नाही तशा मिरच्या दिसत आहेत. तर बघा ह्या की नाही मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. लाल आणि हिरव्या कलरच्या मिरच्या दोन्ही मी तळून घेतलेल्या आहेत, इथे बघू शकता तुम्ही. आता की नाही आता आपण पाक करायला घेऊयात, साखरेचा पाक. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता की नाही 1 वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला होता ना त्याच वाटीने साखर घेतली आहे. आणि की नाही अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. मैद्याचं प्रमाणही सांगते मी तुम्हाला. 1 पाव मैदा होता वजनी प्रमाण आणि साखरेचंही प्रमाण सांगते. 1 पाव साखर घेतलेली आहे मी बरोबर. आता की नाही आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. इथं की नाही आता पाक बनवताना की नाही आपल्याला थोडासा की नाही 2 तारी पाक बनवायचा आहे. आपल्याला पाक कच्चा घ्यायचा नाही आहे. तर इथे बघा असा 2 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असा हातावरती किंवा बोटावरती पाक ओळखायला जमत नसेल ना, तर काय करायचं, एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बनवलेला पाक पाण्यामध्ये घालायचा आहे आणि त्याची अशी गोळी बनवून घ्यायची आहे. बघा लगेच गोळी तयार होते, म्हणजे समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आता लगेच मी गॅस बंद करून देते
आणि जे आता आपण तळून घेतलेल्या मिरच्या आहेत की नाही ते या पाकामध्ये आपल्याला गरम गरमच घालायचे आहेत आणि पटपट याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाकामध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा छान अशा ह्या मिरच्या की नाही मी पाकामध्ये मस्त मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सर्व मिरच्यांना की नाही आपला हा साखरेचा पाक व्यवस्थित लागेल. आपल्याला की नाही ही प्रोसेस पटपट करायची आहे, जेणेकरून पाक थंड होणार नाही. पाक थंड झाला ना त्याची साखर बनते लगेच. तर बघा इथं की नाही ह्या मिरच्या मी छान अशा पाकामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. सगळ्या मिरच्यांना की नाही व्यवस्थित पाक लावून घ्यायचा आहे आपल्याला. बघा इथे आता की नाही या मिरच्या की नाही मी एका ताटामध्ये लगेच काढून घेणार आहे बाजूला, कारण की खूप जास्त वेळ ठेवल्या ना तर खूप जास्त साखर लागल्या जाते. तर बघा इथे मी ह्या मिरच्या एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर खूप जास्त वेळ या मिरच्या पाकामध्ये ठेवल्या ना तर खूप जास्त साखर लागल्या जाते. तर बघा ह्या छान अशा ह्या अर्धा तास आपल्याला असंच सुकू द्यायच्या आहेत. मस्त अशा आपल्या ह्या गोड मिरच्या तयार झालेल्या आहेत. तर किती छान झालेत बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मस्त अशी कुरकुरीत आपली ही लाल आणि हिरवी मिरची तयार झालेली आहे गोडवाली. आपल्या लहानपणीची आठवण तुमच्या मुलांना की एकदा या मिरच्या नक्की बनवून द्या खायला. बघा मला चॉकलेट कॅडबरी विसरून जातील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.